मी पूजा अशोक मोरे सकल मराठा समाजाच्या वतीने अभिवादन करते. कोपर्डीतली आमची भगिनी आज म्हणत असेल, दादा रक्षाबंधन तर झालं, दादा रक्षाबंधन तर झालं, पण न्यायाची माझी ओवाळणी आजपर्यंत माझ्या ताटात पडली नाही. पण माझ्यासारख्या एका सामान्य कुटुंबातील एका दुर्दैवी भगिनीसाठी तुम्ही इथे करोडोच्या संख्येने उभा राहिलात. त्यामुळे माझा आत्माही आज विश्वासाने सांगतोय, मी एकटी नाही, माझ्यासोबत हा लाखोंचा समाज उभा आहे. नाहीतरी कुणीतरी म्हणून गेलंय, नाही आम्हाला आता डोक्यावर ताज पाहिजे, नाही आम्हाला दुनियेवर राज पाहिजे, नाही आता आम्हाला डोक्यावर ताज पाहिजे, नाही आम्हाला दुनियेवर राज पाहिजे, आम्हाला फक्त सारा मराठा समाज एक पाहिजे, आम्हाला फक्त सारा मराठा समाज एक पाहिजे. आज या अभूतपूर्व मराठा क्रांती मोर्चाकडे पाहताना आम्हाला इतिहासाची नक्कीच आठवण होते. आज 9 ऑगस्ट आणि याच दिवशी महात्मा गांधींनी ब्रिटिशांना चले जाऊचा नारा दिला होता. या विराट मराठा मुकमोर्चामधून मराठा समाज महिलांवरील अत्याचारांना चले जाओ म्हणतोय. खरं तर 2/3 भारतात मराठ्यांचं राज्य होतं. 13 जाती जगामध्ये प्रसिद्ध आणि त्याच्या सर्वात लढिया जात म्हणली तर ती मराठा. आजपर्यंत सर्व जाती धर्माला सोबत घेऊन जाणारा समाज कोणता असेल तर तो म्हणजे मराठा समाज. आमच्या दारात कुणी आलं तर त्याचं सूप भरून दाणे देणारी आमची माय, आमच्या खळ्यावर कुणी आलं तर त्याला पोतभर धान्य देणारी आमची माणसं. पण आज आमच्या अस्तित्वासाठी आम्हाला रस्त्यावर उभं राहावं लागतंय. वाटलं नव्हतं कधी हक्कासाठी लढावं लागेल, वाटलं नव्हतं कधी हक्कासाठी लढावं लागेल आणि ज्यांना सत्तेत बसवलं त्यांच्याशीच भिडावं लागेल. अरे कोण म्हणता देणार नाही, अरे कोण म्हणता मिळणार नाही, मराठ्यांसमोर झुकणार नाही. इतिहास वाचला नाही का रे, इतिहास वाचला नाही का रे, कसे घोंगावते सह्याद्रीचे वारे. अरे आम्हीच आहोत मुघलांना पळवणारे आणि इंग्रजांना झुकावणारे. कोपर्डीच्या प्रकरणाला आज 1 वर्ष पूर्ण होतंय, तरी शासन प्रशासन थंड आहे. सगळं काही जागच्या जागेवर ठप्प आहे, कोणीही दखल घेत नाही. खरं तर सगळ्यांचा समज असा झाला होता की मराठा समाज कधीही एकत्र येत नाही. पण महाराष्ट्रभर झालेल्या मराठा क्रांती मोर्चातून आपण सगळ्यांना दाखवून दिलं की गरज पडल्यावर मराठेही एकत्र येऊ शकतात. खरं तर आमच्या मागण्या तरी काय आहेत? कोपर्डीतल्या आमच्या भगिनीला न्याय मिळाला पाहिजे, आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, सरकारने शेतकऱ्यांना पाहिजे आणि मराठा समाजाला आरक्षण द्यायला पाहिजे. यातील एकूण एक मागणी पूर्ण होईपर्यंत मराठा लढत राहील. कारण आभाळच कोसळलं होतं तरी यातून तरलो आहे, कारण आभाळच बरसलं होतं तरी यातून उरलो आहे. वादळाने तुडून सुद्धा मी अजून उरलो आहे. ही वेळ पहिलीच नाही, कितीदा असे नागावलो आहे. ही वेळ पहिलीच नाही, कितीदा असे नागावलो आहे. मातीत गाडला जाऊनही प्रत्येक वेळी उगवला आहे. जातीने हिम्मत दिली आहे, जातीने हिम्मत दिली आहे. कोण म्हणतं मी हरलो आहे? सांगा त्या संकटांना, या अजूनही मी उरलो आहे, अजूनही मी उरलो आहे. लक्षात घ्या राजकारण्यांनो, मराठा हा अजून जातीवर आलेला नाहीये. ओपनच्या जागेवर कोणताही पुरुष किंवा कोणतीही महिला उभी राहिली तर मराठा समाज मोठ्या मनाने त्यांना सत्तेत बसवतो, त्यांना निवडून देतो. पण मराठा समाजाने जर एकदा ठरवलं तर महाराष्ट्रात
जय शिवराय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.